मेहता का उल्टा चष्मा। काय करताय? बस प्रकृतीच्या सौंदर्याकडे बघत होतो अंजली. किती सुंदर दृश्य आहे ना. कमालच आहे. तसं तुम्हाला हे सुंदर दृश्य पाहून काही म्हणायची इच्छा होत नाहीये का? आता काय म्हणू अंजली, कदाचित अशाच एखाद्या सुंदर दृश्याला पाहून भरद्वाजजींनी लिहिलं असेल की हिरव्या हिरव्या वसुंधरेवर निळ निळ हे गगन, की ज्याने मेघांच्या पालखीला उडवतोय पवन. शाही ही रंगांनी भरलेली, चमकते उमंगांनी भरलेली, कुणी फुला फुलांवर केला शृंगार आहे. हा कोण चित्रकार आहे? अरे वा, किती छान बोललात मिस्टर मेहता. बाबा बावरीजी, किती सुंदर जागा आहे ही. हो बागेश्वरजी. मजा येईल. हा. हॅलो मेहता साहेब. हॅलो बागा. अरे ब्लू ब्लू सेम सेम मंजली वहिनी. हे मंजली वहिनी नाही बावरीजी, अंजली वहिनी. हाय हाय, चुकून मिस्टेक झाली बागेश्वरजी. अरे ओके. अरे काय ओके, अर्थाचा अनर्थ झाला. अंजली मंजली. हो मेहता साहेब, चला भाऊ मी तयार आहे. कुठे आहेत तुमचे परम मित्र जेठालाल, आणि जायचंय कुठे? हो अरे मित्रा, रेडी तर आम्ही पण बसलोय, पण माहित नाहीये जेठालाल कुठे आहे, आणि हे तर माहितच नाहीये की कुठे जायचंय. सांगा. पण एक गोष्ट नक्की आहे, माझ्या डोक्यात एक गोष्ट येते. माझं मन म्हणतंय की हे सगळं जरा अजब आणि विचित्र नक्की आहे, पण हे जेठालालचं सरप्राईज शानदार असणार. माझ्यासाठी तर तेव्हा शानदार असेल जेव्हा पतंग उडवता उडवता लग्नाचा पेच लढून जाईल. याची काहीच गॅरंटी नाहीये. सगळं होणार पोपट भाऊ, पण आधी कळू तर दे की आपल्याला जायचं कुठे. एक मिनिट, तुम्ही काय म्हणत होता? मी म्हणत होतो याची काही गॅरंटी नाहीये. कशाची? अरे बाबा, काही गॅरंटी नाहीये. कुठे जायचंय, किती वाजता जायचंय, खरंच. हा अच्छा.